नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या एपिसोडमध्ये आपण महाराष्ट्रातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना या टॉपिकवरती शिकवलं जात नाही. या टॉपिकचं नाव आहे शर्यतीवरचे उदाहरणं. आणि या टॉपिकवरती 2013-14च्या नंतर आयोगाचं विशेष लक्ष गेलेलं आहे. खास करून 17च्या नंतर तर जरा जास्तच आहे. आज ही परिस्थिती अशी काही बदललेली नाहीये. या टॉपिकवरती काही बोललंच जात नाही. आणि यावरचे युपीएससीला खूप महत्वाचे प्रश्न आहेत. युपीएससीला दरवर्षी एका दुसरा प्रश्न या टॉपिकवरती विचारला गेला. तर या टॉपिकवरच्या प्रश्नांना कशा पद्धतीने हाताळलं पाहिजे याचा काही नमुना म्हणून किंवा विचार करण्याची पद्धती कशी असली पाहिजे यासाठी आपण मागच्या काही वर्षापूर्वी मग एमपीएससी ना असो की युपीएससी ना असो विचारलेल्या प्रश्नांची इकडे चर्चा करूया. हे एएसओ प्री 2015ला शर्यतीवरती एक प्रॉब्लेम आला होता. या उदाहरणामध्ये असं सांगितलंय, आनंद नावाचा एक माणूस आहे की ज्याचा बाळूच्या तुलनेतला वेग 2.203 पट आहे. आणि आनंदनं बाळूला सुरुवातीला 80 मीटर धावायला सांगितलं. बाबा जा, तुला धावायचं तू धावायला चालू कर असं सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग दोघं पळायला चालू केले आणि दोघं जी काही विनिंग पोल आहे तिथे एकाच वेळेला पोहोचले. तर ती त्यांची जी धावण्याची शर्यत आहे ती किती वेळाची असली पाहिजे असं म्हणलेलं आहे. तुम्ही जर नीट विचार केला ना तर हे 80 मीटरची आघाडी दिली गेलेली आहे. कुणाला? आनंद जेव्हा इथं आहे तेव्हा बाळू इथं आहे. आणि मग त्यांच्या शर्यतीला फ्लॅग दाखवला गेला आणि दोघं धावण्यासाठी सुरुवात केली. जसं यांनी धावायला सुरुवात केली तर यांच्या शर्यतीचा शेवट असा झालेला आहे, आनंद आणि बाळू दोघही एकाच वेळेला विनिंग पोस्ट वरती येऊन थांबलेले आहेत. एकाच वेळेला. म्हणजे काय झालं, आनंदला त्याच्या विनिंग म्हणजे स्टार्टिंग पॉइंट पासून विनिंग पोस्ट पर्यंत आणि बाळूला 80 मीटरचा अलाउन्स दिल्याच्या नंतर त्याचं ते जे स्टार्टिंग पॉइंट आहे, बाळूचं स्वतःचं जे स्टार्टिंग पॉइंट आहे तिथं पासनं विनिंग पोस्टला येण्यासाठी लागलेला वेळ सारखा आहे. त्याला इथून इथं पोहोचायला लागलेला वेळ आणि याला इथून इथं पोहोचायला लागलेला वेळ कसा आहे? सारखा आहे. जे या उदाहरणामध्ये वेळ कॉन्स्टंट आहे, वेळ स्थिर आहे. वेळ स्थिर. मी काय बोलतो ते वेळ कॉन्स्टंट असेल ना तर गणिताचं डिझाईन जे आहे ते वेग आणि अंतरावरती केलं जातं. एखादी टर्म जर कॉन्स्टंट असेल तर त्याला सोडून राहिलेल्या 2 टर्म वरती गणिताचं डिझायनिंग होत असते. आता आपल्याला या उदाहरणामध्ये वेगांच्या अनुषंगाने एक स्टेटमेंट दिलेलं आहे. इथं काय सांगितलंय, आनंद हा आणि बाळू, या बाळूच्या तुलनेमध्ये याचा वेग 2.203 म्हणजे 3 2 6 2 803 पट आहे. म्हणजे बाळू भाऊ 3चा वेग असेल तर आनंद भाऊंचा 8चा वेग आहे. हे वेग आहे. आणि या वेगावरनं त्याला कुठे यायचंय? वेळेवरती यायचंय. हे अंतरावरती यायचं, कारण वेळ तर कॉन्स्टंट आहे. वेग आणि अंतर यांचं समचलनामध्ये आहे, जे त्यांचा रेशो जशाला तसा असतो. म्हणजे हे काय होईल? हे 8 होईल, हे 3ला 3 असेल. आता तुम्हाला थोडस इथे विचार करावा लागेल. आता बघा, आनंदनं कापलेलं अंतर शर्यतीसाठी आणि बाळूनं कापलेलं अंतर शर्यती याच्यातला जर तुम्ही फरक घेतलात तो फरक तुमचा 80 मीटरचा येईल. दोघांनी कापलेल्या अंतरामधला फरक किती असेल? 80 मीटर असेल. 80 मीटर. आणि हे 5 भाग बरोबर 80 मीटर असेल.
या 5 भागांची किंमत जर 80 असेल तर एक भाग किती असेल? 80 भागिले 5 बरोबर 16 असेल. बाबा ती शर्यत किती मीटर अंतराची आहे हे जर बघायचं असेल तर आनंदचं अंतर बघावं लागेल. आनंद सुरुवातीपासनं ते त्या शर्यतीच्या एंड पॉइंट पर्यंत पळतो, म्हणजे 8 भाग बरोबर बघावा लागेल. तर 8 भाग बरोबर 8 गुणिले 16 128 मीटरची शर्यत असेल. बऱ्याचदा लसावे वगैरे काढून तुम्हाला काढायला शिकवलं जातं. ती मर्यादित स्वरूपाची कन्सेप्ट आहे. जर तुमचा अंतर कॉन्स्टंट असेल, तुम्हाला वेग आणि वेळ दिलेला असेल तर तेवढ्या एका कन्सेप्ट पुरतं तुम्ही लसावी काढून गणित करू शकतो. अन्य कुठल्या केसेसमध्ये लसावी काढून करू शकत नाहीत. म्हणून लसावी काढून आंतरवेग वेळची जी गणित सोडवली जातात त्याला स्वहा म्हणावं लागतं. ती मेथड सगळीकडे लागू पडत नाही. समीकरणांचं तर सोडा, मी त्याच्याविषयी आता बोलणारच नाही समीकरणांविषयी. आपण जर अशा अँगलने विचार केला तर तो प्रॉब्लेम अतिशय कमी वेळेमध्ये होऊ शकतो. याच कन्सेप्टवरचा अजून एक प्रॉब्लेम आपण चर्चेसाठी घेऊया. तर मग या दुसऱ्या उदाहरणामध्ये की जे 2015ला एसटीआयच्या प्रीला आला होता, त्याच्या अगोदरचा एएसओचा होता. या उदाहरणामध्ये काय सांगितलेलं आहे, अमोल नावाची एक हस्ती आहे, तिला 1 किलोमीटरचं अंतर कापायला 4.5 मिनिटं लागतात. तर दुसरा बिट्टू नावाचा माणूस आहे, त्याला 5 मिनिटं लागतात. तर आता 1 किलोमीटरची शर्यत धावायचं दोघांनी ठरवलं तर त्या शर्यतीमध्ये कुणाला आघाडी द्यायला पाहिजे की जेणेकरून शर्यत अनिर्णित राहिली पाहिजे, राईट, किंवा एकाच ठिकाणी त्या विनिंग पोस्टवरती एकाच वेळेला पोहोचले पाहिजेत त्यांनी, राईट. माझं म्हणणं काय बघा, हे 1000 मीटरची शर्यत म्हणजेच 1 किलोमीटरची. अमोलला 4.5 मिनिटं लागतात तर बिट्टूला किती मिनिटं लागतात? 5 मिनिटं लागतात. साधा साधा अर्थ. ह्याच्यातल्या शर्यतीतला विनर कोण असेल? अमोल असेल. अमोलला किती मिनिटं लागली? 4.5 मिनिटं लागली. अमोल जेव्हा इथं आहे तेव्हा बिट्टू त्याच मोमेंटला कुठेतरी मागा असेल. बिट्टूला आता इथून इथं पोहोचायला 5 मिनिटं लागणार आहेत. त्यातले 4.5 मिनिटं इथपर्यंत गेले, म्हणजे राहिले किती? 30 सेकंद राहिले. या 30 सेकंदामध्ये बिट्टू जेवढा अंतर कापणार आहे ना तेवढ्याच अंतरानं त्याच्या नशिबात पराभव येणार आहे. पण आपल्याला काय करायचंय, ते पराभव त्याच्या आयुष्यातनं दूर करायचा आणि हे दोघं एकाच वेळेला इथं आले पाहिजे त्याची काळजी घ्यायची. हे पिक्चर असं मिरर इमेज करा. अमोल इथं असेल तर जेवढ्या अंतराने इथं हारतोय तो तेवढ्याच अंतरानं बिट्टूला काय करूत आपण पुढे नेऊन थांबूत आणि मग बिट्टूला दोघांना पळा म्हणून सांगू. बिट्टून ते पळायला चालू करेल आणि एकाच ठिकाणी एकाच वेळेला पोहोचतील. बघा कसला स्मार्ट विचार आहे. आता बघा, बिट्टूला इथून इथपर्यंत म्हणजे अख्खे 1000 मीटर अंतर कापायला 5 मिनिट, म्हणजे 300 सेकंदामध्ये किती? 1000 मीटर अंतर कापते बिट्टू. बिट्टूला त्या शर्यतीत हारायचं नाहीये. त्यासोबत अमोल जेव्हा पोहोचला त्याच मोमेंटला तिथं पोहोचायचं असेल तर बिट्टूला इतकं पुढे आणून ठेवावं लागेल की ज्या अंतर आता पराभवाचं कारण आहे ते तिथं काय असलं पाहिजे, त्याची आघाडी म्हणून दिलं गेलेलं पाहिजे. की जे किती सेकंदाचं अंतर असेल? 30 सेकंदाचं. हे बघा, इथून ह्याचं जर 0 काढलं तर 30 सेकंदात, मग ह्याचं 0 काढलं तर काय असेल? 100 मीटर असेल. म्हणजे बिट्टू 30 सेकंदामध्ये किती अंतर कापतो? 100 मीटर अंतर कापतो. हेच 100 मीटर जर बिट्टूला आघाडी म्हणून दिलं, इथं बिट्टूला थांबवलं, इथं अमोल आहे त्यांना पळा म्हणून चालू केलं तर ते दोघं पण एकाच वेळेला काय होतील? त्या ठिकाणी पोहोचलेले असते. कळते? म्हणून या शर्यतीला एकाच वेळी जर दोघंही एकाच ठिकाणी त्या फायनल वरती पोहोचवायचं असेल तर आघाडी कुणाला भेटली पाहिजे? बिट्टूला भेटली पाहिजे.
कितीची भेटली पाहिजे? 100 मीटरची आघाडी भेटली पाहिजे. तर 100 मीटरची आघाडी बिट्टूला भेटली पाहिजे. इतकं सिंपल प्रॉब्लेम होता बघा. 300 सेकंदाला 1000 मीटर तर 30ला किती? या गणितामध्ये तुम्हाला तो प्रॉब्लेम फील करता आला पाहिजे. तो जे काही वर्णन केलंय ना ते तुम्हाला जगता आलं पाहिजे त्या मोमेंटला. म्हणूनच याला ऍप्टिट्यूड म्हणतात. कळतंय? तुमच्यातला ऍप्लिकेशनचा ऍटिट्यूड चेक केला जातो म्हणून हे ऍप्टिट्यूड आहे. आणि अशा अँगलने जर विचार केला तर सूत्र बित्र सगळे निघून जात. कळतंय? आता याच टॉपिक वरती UPSC ला आलेले आपण आणखी 2 एक्झाम्पल बघूयात. त्या 2 पैकी UPSCच्या 2018च्या प्रीच्या सीसेटच्या पेपर मध्ये आलेला हा एक प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय? A आणि B आर मुव्हिंग ऑन अ सर्क्युलर ट्रॅक आणि ऍट द स्टार्ट ऑफ रेस किंवा त्या शर्यतीच्या अगदी सुरुवातीला B इज अहेड ऑफ A. B हा A च्या पुढे आहे. And the positions of A and B makes an angle of 30 degree with center. सर्क्युलर ट्रॅक वरती फिरत असल्यामुळं त्यांनी कापलेलं अंतर हे आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट या संज्ञेखाली मोजूयात. आणि मग त्यांनी रेस सुरू केली की काही वेळाच्या नंतर ते ए जेव्हा डायमेट्रिकली त्याच्या अपोजिट पॉइंटला येतो, ए जिथून सुरू केलाय तिथून जो डायमीटर सुरू होतो त्या डायमीटरच्या दुसऱ्या टोकाला जेव्हा येतो तेव्हा व्यास म्हणतात त्याला मराठीत, त्याच्या दुसऱ्या टोकाला जेव्हा येतो तेव्हा त्याच ठिकाणी पी पण त्याला भेटतो. तर ए आणि बी च्या गतीचं गुणोत्तर काढा असं म्हणतो. हा प्रॉब्लेम वाचताना डोक्यामध्ये बरंच काही होत असेल, पण याच्या एवढा सोपा प्रॉब्लेम कुठलाच नाहीये. याच्यामध्ये जर तुम्ही प्रॅक्टिकल फील केलात तर तुमच्या लक्षात येईल असं, हे तुमचं असं सर्क्युलर ट्रॅक आहे आणि याच्यामध्ये 30 डिग्रीचा अँगल केलाय म्हणजे याचे 3 तुकडे पडले, 1 2 3. याचे 3 तुकडे पडले, याचे पण 3 तुकडे पडले, याचे पण 3 तुकडे पडले. सुरुवातीला इथून त्यांनी चालायला चालू केलं. समजा ए, बी हा ए च्या पुढे आहे आणि हा अँगल 30 डिग्रीचा आहे म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट बिटवीन ए अँड बी इज ऑफ 30 डिग्री. आणि त्यांनी काय सांगितलंय, दोघांनी शर्यत एकाच वेळेला चालू केली, एकदाच चालू केली. त्यांनी यांना फ्लॅग दाखवला की ते पळायला चालू केले. तर पळायला चालू केल्यावरती काय झालं माहिती आहे का, ए जेव्हा इथं आला, इथंच काय घेतलं, हे एच त्याच्या त्या बिंदूला धरून असणारा व्यास आहे, डायमीटर आहे. या डायमीटरच्या विरुद्ध टोकाला जेव्हा ए आला तेव्हा बी सुद्धा तिथंच येतो, तेव्हाच तिथं त्या ठिकाणी ए आणि बी ची भेट झालेली आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे ए च्या बाबतीमध्ये, बी च्या बाबतीमध्ये ए न कापलेलं अंतर किती डिग्रीचं असेल, 180 डिग्रीचं असेल. आणि बी न कापलेलं अंतर 30 डिग्री कमी असेल तर ते किती असेल, 150 डिग्री असेल. आता ह्याच्या थोडं बियॉन्ड जाऊन बोलतो मी की ए ला 180 डिग्रीचं अंतर कापायला लागलेला वेळ आणि बी ला 150 डिग्रीचं अंतर कापायला लागलेला वेळ कसा आहे, कॉन्स्टंट आहे. वेळ सारखा आहे, वेळ कॉन्स्टंट आहे. तर त्याचं जे गणित आहे ते वेग आणि अंतरावरती जाऊन थांबतं. इथं जे अंतर आहे ते केंद्रीय कोणावरती असेल. हिअर डिस्टन्स इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, की जे ए चं 180 डिग्री आहे, बी चं 150 डिग्री आहे. आपण ह्याला अंतर म्हणूयात. आपण याचा रेशिओ घेतला 6:5 होईल, 30 न भागलं. आता अंतरावरनं वेगवर यायचंय. डिस्टन्स आणि स्पीड हे एकमेकांशी कुठल्या चलनामध्ये असतात, डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये असतात. कुठले व्हेरिएशन, डायरेक्ट व्हेरिएशन. आणि डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये गुणोत्तर जशाला तसं पुढे जातं. हे 6 ला 6
आणि हे 5ला 5 माय बाप हो, UPSC ला आलं तर लोक ह्याच्यातनं कलेक्टर होतात. केवढं गणित विचार करा, इतकंच आहे. 180 आणि 150चा फक्त रेशिओ घ्यायचा होता. येणाऱ्या काळामध्ये राज्यसेवा होणार आहे, राज्यसेवेला हा प्रॉब्लेम ऍज इट इज रिपीट होण्याची शक्यता आहे, ती नाकारता येत नाही. म्हणून याला थोडस लक्ष देऊन प्रिपेअर करा. असाच आणखी एक प्रॉब्लेम UPSC ला विचारलेला आहे. तर UPSC ला आलेला हा दुसरा आणखी एक प्रॉब्लेम. या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं आहे की एक 500 मीटर अंतराची शर्यत आहे की ज्या शर्यतीमध्ये A न B ला 45 मीटरची आघाडी दिली होती. भाग सलमा भाग म्हणलं त्याने. आणि शर्यत चालू झाली तरी सुद्धा A शर्यत जिंकला आणि B 35 मीटर मागे राहिला. दोघांनी शर्यत एकदाच चालू केलेली आहे, दिलं अजूम करा म्हणतात. तर त्या शर्यतीमध्ये A आणि B च्या वेगाचं गुणोत्तर काय असं विचारलं. मी तुम्हाला 2 पोझिशन्स ड्रॉ करून दाखवतो. काय होतं, ही 500 मीटरची शर्यत आहे की ज्यामध्ये A जेव्हा स्टार्टिंग पॉइंटवर असेल, B इज 45 मीटर अहेड ऑफ हिम. 45 मीटर पुढे आहे तो. ही शर्यतीची सुरुवात आहे. शर्यतीचा शेवट काय होतं बघा. when A reaches to winning post, जेव्हा तो विनिंग पोस्ट वर पोहोचतो तेव्हा B पाठीमागं किती मीटरवर आहे, 35 मीटर वरती आहे. ऑलरेडी त्याला किती मीटरचा बॅक भेटला होता, 45 मीटरचा. म्हणजे B न या पॉइंट पासून इतकं अंतर कापलेलं आहे. म्हणजे B ने कापलेलं अंतर काय असेल बघा. एकूण 500 मीटर आहे, त्यातले इकडे 45 तर त्याला अलाउन्स भेटला होता, 35 तर आणखी पूर्ण केलाच नाही. 500 मीटर मधलं 80 मीटर गेल्यावरती त्यांनी फक्त 420 मीटर अंतर कंप्लीट केले. या मांडणीतनं एक गोष्ट लक्षात येते, दोघांनी शर्यत एकाच वेळेला चालू केली. A न पूर्ण 500 मीटर अंतर कापलेलं आहे, म्हणजे A ला पूर्ण 500 मीटर अंतर कापायला लागलेला वेळ आणि B ला 420 मीटर अंतर कापायला लागलेला वेळ कसा आहे, सारखा आहे. राईट. हे A, हे B, हे अंतर A न पूर्ण अंतर कापलेलं आहे 500 मीटर, तर B न किती अंतर कापलेलं आहे, 420 मीटर. कापलेल्या अंतराचा रेशिओ 25:21 आहे. कळत. तर माय बापू, अंतरावर ना तर तुम्हाला वेगावर जायचंय, टाइम कॉन्स्टंट आहे. वेळ जर कॉन्स्टंट असेल तर अंतर आणि वेग हे समचलनामध्ये असतात. पंचवीसास 21. तर या प्रकरणामध्ये किंवा या आता घेतलेल्या उदाहरणामध्ये असं काही खास होतं का, विचार करा. जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम बघता तेव्हा तुम्हाला त्यामध्ये काहीतरी अवाढव्य अफाट असल्याची जाणीव होते, पण ऍक्च्युअली त्या प्रॉब्लेम मध्ये नसतं काही. कळतंय. 2 UPSC ला आलेले प्रॉब्लेम्स घेतले आपण. 2 प्रॉब्लेम्स आपण कंबाईनला, एकदा ASO ला आलाय, एकदा STI ला आलाय. अशा शर्यतीवरच्या प्रॉब्लेम्स घेतले आपण. आणि या प्रॉब्लेम्स मध्ये काही खास होतं का, एकच कन्सेप्ट होते. तर तुम्हाला या कन्सेप्ट्स आवडत असतील, तुम्हाला यात काहीतरी नाविन्यपूर्ण आहे याची जाणीव होत असेल,
तर तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, कळतंय? आणि या एपिसोडला, या लेक्चरला इकडे थांबवतो. त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये अजून असंच काहीतरी एखादी भन्नाट लेक्चर टेक्निक्स घेऊन मी तुमच्या भेटीला येतो. तोपर्यंत नमस्कार.